कुळीचे हे कुलदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो भोगविलो संकटी प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हिरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतो शबी आता हृदय आपुले चौफाळुनी भरे वरी बैसौ पाऊले श्री गुरुंचे विभुवेनुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गभा वृंदकानंदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो ज्ञानमूर्ति वैराग्य साक्षात प्रेम स्वरूपिणं वैराग्यस्य परम मूर्ति देहो क्षेत्र निवासिनम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदं भोज तेजस्फुरति प्रदेशं विजेन्द्रादिदेवै सदा सूर्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसागरं कलियुगी माझी अवतार धरियेला अवतरले संता कुळगावाला जडमुळाचा उद्धार केला नमस्कार माझा श्री संत सद्गुरु बाळू मामाला जेने हिंदू धर्म रक्षिला स्त्री असो दुश्मनाचा संहार केला न्यायासाठी आपुला बाळपदी तुडविला अशा नमन करीतो पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीला मंगल भवनो अमंगलो आरे प्रभु दशरथ आगे लोभी आरे सिया राममय काय म्हणता जय हो सिया राममय सब जग जानी कदहु प्रणाम चोरी जुग पानी सिया राममय सब जुग जानी कदहु प्रणाम चोरी जुग पानी हे हनुमान ज्ञान गुण सागर हे कपी सजीव लोक उजागर रामदूत अतुलित बोल दामा अंजनी पुत्र पवन सुत नामा हे दुःख भंजन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी सुख पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती जयांचे गेलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या बेस कमी करायचा हॅलो जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आपल्या कुळाचं कुलदैवत असणारी देवी त्या देवीचं यथार्थ स्वरूपाची ओळख करून देणारा आज त्या सेवेकरता निवडलेला अभंग आहे विठला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पशा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा दाजी बसा दाजी हो दाजी दाजीला वाटतं चित्र कसं काय बदललं चालत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या ज्ञान यज्ञातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आयोजक नियोजक संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी कान्हापूर या कमिटीने मला दिलेली सेवा आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे परमस्नेही जीवश्य कंठस्य असणारे अशोकजी दादा सरगर यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व मायबापांचं झालेलं दर्शन सज्जन हो खरे अर्थाने भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने संत महंताच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुनाम गुरु गुरु महंत सुरेशानंद बाबा
यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा गावकरी मंडळीच्या चालत असलेला अथक परिश्रमाने आणि या सर्व गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या ज्ञान यज्ञातील आजची ही 5 दिवसाची कीर्तन सेवा खऱ्या अर्थाने सज्जन हो, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणा की या नगरीमध्ये मला अगोदर टाळलं होतं. कशामुळे टाळलं होतं? झाकली सवय लाखाची. पण काहीतरी पूर्णांबंधाचं म्हणा आपल्या गाठी. पुन्हा दुसऱ्या फोनमध्ये पुन्हा मला तुमच्या इथं सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आणि सुंदर अशी आजच्या 5व्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व परिसरातील गुणीजन मंडळी ज्यांची सुरुवातीला गोड चाल झाली. आपल्या परिसराचा वैभव श्री हरिभक्त परायण दत्ता महाराज आणि श्री हरिभक्त परायण कांता महाराज गोड चाल गेली आणि सर्व परिसरातील टाळकरी मंडळी, आमच्या बाळूमामा वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळी, चोपदार बाबा आणि आमच्या सोबत आलेले मृदंगाचार्य मृदंग विशारद गोविंद महाराज बोबडे ते सुद्धा आहेत. कधी कधी महाराज एक सुद्धा मृदंग सापडत नाही आणि आजचं वातावरण असं आहे ह्या अप्रिलमध्ये वाजवायला सहसा मिळत नाही. पण आपल्या गावात आपल्याच परिसराचं वैभव जवळच गाव आहे महाराजांचं. आपल्या नाथ महाराज मृदंगाचार्य मृदंग विशारद आमचे जीवश्य कंठश्य जीवलग मित्र असणारे नाथ महाराज हे सुद्धा आपल्या गावामध्ये गोड मृदंगाची सेवा करत आहेत. त्यांच्या चरणी नमन. गोड आमचे बाबा सुद्धा गोड साऊंड आपले गोड पेटी वाजवतात. ह्या वयामध्ये सुद्धा बाबा गोड पेटी वाजवतात. काही नाही बाबा, बिंदास्त भाता वाढायचा काही नाही. मोकळं आपलं कीर्तन म्हणजे खाली लोटांगण मोकळं पटांगण. त्याच्यामुळे तिथं पटांगण सोडले तुम्ही मोकळे का नाही. बिंदा गोड महाराज तुम्ही एवढे प्रफुल्लित चेहरे. तुम्ही म्हणत असं या गळ्यात हार कौशिक करता सगळे हाराकडे बघायला महाराज 2000 रुपये माझ्या जीवनातला पहिला हार आहे. लग्नात सुद्धा माझा एवढा हार नव्हता. माझ्या लग्नात काय माझ्या मित्रमंडळींसाठी काय झाले पाहिजे हार म्हणजे काय महाराज उत्सव खर्च काय की नाही काय एवढा हार खरंच नाही. तरुण कार्यकर्ते तरुण मित्रमंडळी अशोक दादा पहिला हार आहे. आज 7-8 वर्ष झाले कीर्तन करतो. एवढा हार पहिलाच आणि हे रेकॉर्ड आहे गिनीज बुक मध्ये नाव होणार आहे. एवढा काही हार आणते आम्ही असे दिवस सकाळी हार आणायचा वडवणीमधून म्हणजे आता वडवणी जवळ म्हणून वडवणी सांगतो. वडवणीमधून सकाळी हार आणायचा फ्रीज मध्ये ठेवायचे. ते गाडीमध्ये ते खराब होतो. आलं की संध्याकाळपर्यंत ते हाराचे फुलं असे खराब होतात नासून जातात. मग ते आमच्या गळ्यात आणून टाकायचा. आमचं नवीन शर्ट खराब करून देतो. मग आम्ही बी हुशार गळ्याला बी लागू देत नाही लगेच. पण आता असं वाटायला की 2 तास ठेवा पण वजन आहे. गोड महाराज आमचे तरुण मित्रमंडळींनी हारवान त्यांच्या कारण महाराज एवढा खर्च केलेला काहीतरी उपयोग झाला पाहिजे की नाही. उगा आणायचा जाऊ द्या पलीकडे उपयोग झाला पाहिजे. गोड महाराज हार मोठा आणलाय आणि बाबा सुद्धा वाजवणे करतात. दादांची साऊंड सर्व्हिस सुद्धा आपल्याच परिसराचे वैभव असणारी साऊंड सर्व्हिस गोड साऊंड सर्व्हिस आहे. काय नाव आहे आपल्या साऊंड सर्व्हिसचं? बरं स्वप्नच पूर्ण झालं तुमचं. तर आता स्वप्नपूर्ती साऊंड सर्व्हिस कवडगाव गोड आहे. इनेकरी चोपदार बाबा आहेत, इनेकरी बाबा आहेत महाराज. सगळे महाराज सर्वांचे चरणी एकदा कोकण्यामध्ये नाव घेतो असं काय जरा कुणाला वाटतं माझं नाव घेत नाही. सगळ्याचं नाव आहे कोकण्यामध्ये घेतो. हनुमान मारुतीच्या रायाच्या चरणावर फुलं टाकतो वाकून. मारुती रायाच्या चरणावर फुलं टाकतो वाकून. तुमच्या सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबरायचं मान राखून. गोड महाराज गोड. आणि आज ज्यांचं गोड अन्नदान झालं कारण अशा कार्यामध्ये अन्नदान सुद्धा गोड आहे. आणि फक्त आता सगळं एकदम वातावरण जुळून आले. फक्त माझं मी प्रत्येक ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. काही ऐकतात काही नाही ऐकत. पण कार्यकर्ते मंडळीला अशी एक सूचना आहे की तुम्ही गोड नियोजन आहे पण हे नियोजन 7 ते 9 जर ठेवलं तर आणखीन भारी वाटेल.
कारण 7 ते 9 म्हटलं आता जेवण फुल जेवण झाले तर काही झोपाय गेले बरोबर आहे का नाही? फुल जेवले कडी भात शिरा दाबून हाणलाय महाराज इथं आणि इथं हाणातून एकच लागते हा. पण ह्यो जर टाइम तुम्ही बदलला 7 ते 9 कीर्तन झाल्याशिवाय जेवायला कुणाला नसतं. कमीत कमी जेवण्यामुळे तरी कीर्तन ऐकावं लागतं कारण आपले घरचे सुद्धा कीर्तन झालेले असतात. म्हणून 7 ते 9 नियोजन लय भारी. तुम्ही 1 वर्ष करून बघा ना. बघा तुम्ही पुढच्या वर्षी नियोजन करा 7 ते 9. तुम्ही म्हणता नाही कडे खरंच 1 नंबर कार्यक्रम 7 ते 9. महाराज गोड सर्वांचे तरुणी विनम्र अभिवादन करून याच ठिकाणी शिवेला सुरुवात करतो. विठ्ठला आपकी झलक सबसे अलग झाले. असं काही नाही जोपर्यंत किंवा ठेवायचं तोपर्यंत ठेवा नाही तर हार घेऊन घरी जा. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाची ओळख करून देतात. आहे का अभंगाचा सरळ भाव तुमच्यासमोर मांडतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कुळीची हे कुळदेवी आमच्या कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. केली ठावी संताने देवाची ओळख करून दिल्यामुळे आम्हाला त्या देवाला अथवा देवीला शरण जाता आलं. बरवे झालो शरण गेलो आणि शरण गेल्यामुळे आमच्या जीवनातल्या जन्म मरणाच्या दुःखातून संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटी देव नावारूपाला आणल्यामुळे साधू संतांनी देवाला आग्रह धरून नावारूपाला आणलं आणि देव नावारूपाला आल्यामुळे आम्हाला भजन करणं सोपं झालं. आणि येला रूपा बळी करोनी खरी हरिदास तुकोबाराय म्हणतात संतांनी आम्हाला देवाची ओळख करून दिली म्हणून आम्हाला त्या देवाला शरण जाता आलं. शरण गेल्यामुळे जन्म मरणाच्या दुःखातून संकटातून आमची मुक्तता झाली. देव नावारूपाला आणल्यामुळे भजन सोपं झालं आणि आमच्या जीवनामध्ये एवढा आनंद झाला की या आनंदाच्या भरामध्ये आम्ही आनंदाने नाचू लागलो. तुका म्हणे समागमी पण नाचत असताना अंतःकरणामध्ये प्रेम एवढं होतं की प्रेमी नाचू लागलो. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी असा अभंगाचा सरळ भावार्थ झाला आपलं कीर्तन. विठ्ठला काय अभ्यास लोकांना सज्जन व्हावा प्रश्न निर्माण होईल. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक आणि ते आज देवीला का शरण जातात. अभ्यासू मंडळी आहे. जगद्गुरु तुकोबारायचा विचार केला तर पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक आणि आज ते देवीला शरण जातात. कारण साधू संतांचे प्रमाण ऐकतो आपण. एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती रामखंड माझी होईल रचना तरी या वचना पालटे. आपुला तो एक देव करून घ्यावा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव.
एक निष्ठता संतांची पहा. संतांचं आणि देवाचं नातं कसं आहे माहिती तुम्हाला? माहिती? देवाचं आणि संतांचं नातं ज्याप्रमाणे पतिव्रतेला आपला पती प्रिय असतो. भक्त बोलताना गोड पतिव्रतेला जसा आपला पती प्रिय असतो त्याप्रमाणे संतांना देव प्रिय आहे. चला हे हो जसा प्रसंग चालू तसा जर प्रमाण दिले तसा विसंगती होत नाही. नाहीतर काही काही प्रमाण दिलेत महाराज. दगड फेकला कसा पाडा तांबा पडला पाहिजे पाडाचा. नाही तर काही काही दगड फेकते सगळे इजळतेच पाडते बदा बदा. गोड आहे महाराज, गोड आहे काय हे का. आणि ज्याला प्रमाण देता येईल ते देतं बिंदास. असं घाबरायचं नाही की महाराज बोलतील अपमान करतील तो माझा विषय नाही. ज्याला प्रमाण येईल त्याने द्यायचं. चुकीचं जरी असं तर मी बरोबर बसू. कारण माझं समजा तुम्हाला मी शेतकरी माणूस आहे, तुम्ही सगळे शेतकरी बरोबर आहे का. मी बी शेतकरीच आहे. दांडी जर मोडली अवताची, आता काय नवीन पोरायला काय लोखंडाच्या दांड्या आल्या. आता आमच्या काळात लाकडी होते बरोबर आहे का. हो म्हणजे लाकडी दांडी जर मोडली तर दांडी फेकून देत नाही. ती दांडी तासायची पाचर मारायची पुन्हा बसवायची. तसं प्रमाण बिंदास द्यायचं. चुकू द्या बरोबर काय नाही. आपलं नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवा. विठाला विठाला पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पतिव्रतेला जसा आपला पती प्रिय असतो. पतिव्रता कोणाला म्हणायचं? पती हा कोण असतो? पती हा कोण असतो? बोलत कोण असतो? परमेश्वर. पती हा परमेश्वर असतो. बरोबर बाबा बरोबर. पती हा परमेश्वर असतो. पण परमेश्वर दारू पित नसतो. काय नाही. पती हा परमेश्वर असतो. अगदी बरोबर. कोण असतो पती? बोला ना परमेश्वर. पती हा परमेश्वर असतो. ज्याप्रमाणे पतिव्रतेला आपला पती प्रिय असतो. कुणाला म्हणायचं पतिव्रत महाराज? जी पत्नी आपल्या पतीची निष्ठेने सेवा करते अशी स्त्री जर असेल तर अशी पतिव्रत स्त्री तुकोबराय म्हणतात देवावर सत्ता गाजू शकते. देवावर सत्ता गाजवते. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे महाराज, जो व्यक्ती पतिव्रता स्त्रीचं स्मरण करतो त्याच्या जीवनात सर्व दुःख पाप नष्ट होतो. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी सता पंचकन्या स्मरे नित्यं महापातक नाशनम. पतिव्रता स्त्री देवावर सत्ता गाजू शकते. एवढी ताकद आहे महाराज. कुणी गाजवली? पतिव्रता अहिल्या द्रौपदी. आपण दत्त जयंतीच्या वेळेस सती अनुसयाचं चरित्र ऐकतो. काय ताकद आहे महाराज पतिव्रता स्त्रीमध्ये.
ऐका, पतिव्रतेचा नेमधर्म घ्यावा समजून, आपल्या पतीला नित्य मानिती देवा समान. पतीला आला राग तरी बोले हसून, अपराधाची क्षमा मागते पदर बसून. पतिव्रता स्त्री देवावर सत्ता गाजवू शकते. आपल्या पतीला जरी राग आला तर आपण हसून जर बोललो तर आपल्या पतीचा राग दूर होतो. नाही तर पतिव्रता स्त्री लय मार, पतिव्रता सर्व भावे पती ध्यानी म्हणे. मनामध्ये परपुरुषाचा देखील विचार आला नाही पाहिजे, त्या स्त्रीला म्हणतात पतिव्रता. काय अधिकार असतो 2 मिनिटात दृष्टांत पटवून देतो. ऐका, एक पतिव्रता स्त्री आपल्या घरामध्ये कांडण करत होती. कांडण माहितीये ना, ते मुसळ मुकळ. आता काय ते जुनं गेलं, आता नवं आलं हे काय. आता ते काय मुसळ उकळ ते काय राहिलं नाही. आता डायरेक्ट मिक्सर ते गेलं. मला ते उकळण कुटायचं ते कांडायचं. आता काय नाही, 3 शिट्ट्यामध्ये भात तयार. मारतोय घरामध्ये कुकर शिट्ट्या, 3 शिट्ट्यात तर तयार भात आहे का. ते राहिलं नाही. मला एक माता मध्ये कांडण करत होती, साळी कांडायची. उकळामध्ये साळी कांडत होती आणि शेजारी गप्पा मारायला तिला. ती पतिव्रता स्त्री कांडण करायची, कांडण घरामध्ये. आणि कांडण करत असताना साळी घेतला कांडायला. मुसळ आणि उकळ निष्ठेने सेवा करणारी पतिव्रता स्त्री. कांडण चालू आहे आणि बाहेरून पती आला आणि आबा दिला का ग, एक ग्लास भरून पाणी दे प्यायला. तात्काळ ती स्त्री उठली महाराज, मुसळ वर फेकलं आणि पाणी द्यायला गेली. हे पाहिलं गंगूबाईंनी. गंगूबाई म्हणते, रंगू तुझं मुसळ कसं वर तरंगलं ग, काय तुझ्या मध्ये काय जादू बिदू काय. ती म्हटली जादू बिदू काय नाही म्हणे, मी पतिव्रता स्त्री आहे आणि माझ्या पतीची सेवा करते. म्हटली मग पतिव्रता होण्यासाठी काय काय नियम काय काय करावं लागतंय मला तरी सांग थोडं. आणि अशी होती मला रंगू, रोज नवऱ्याला शादी द्यायची. नाही तर मला जायची वापस आले अवघड. इथली नाही रोज शिवा महाराज. घरी आली तात्काळ त्याच क्षणी घरी आली आणि मालक बसला होता आपला कुत्तर वाटेवर. बसल्याच्या नंतर घरी बोलून येतात, चला घरी. आजपासून मी तुमची सेवा करणार आहे. बाबू मला ते काय म्हटलं, सेवा नेमकं काय करणार. काय नाही, आजपासून तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ, आजपासून तुम्हाला पंचपक्वान्नाचं जेवण. म्हटला सप्ताह पावलं काय या वर्षीला, शिवपुराण पावलं. ते काही असू पण तुमच्या आजपासून मी सेवा करणार. म्हटला काही का असं पण सेवा तर व्हायची. झालं महाराज, सकाळ झाली. असं 12 वाजता सिटर टाकलं. रात्री 6 वाजेपर्यंत 100°C तापमान. त्या इकडचं पाणी गरम. काय नाही, आज तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ. म्हणला रोज हावडा होतो, आज गरम पाण्याने आला महाराज. आणि आल्याच्या नंतर 6 वाजता गरम पाणी. असं गरम 100°C. हात पण घालायचं काम नव्हतं. त्याने काय केलं, मग घेतला, मग भरून अंगा वाचला. मला बाबा गेलो वाचतच नाही. मला आता इथं सेवेनं आळू नका, सेवा करायची दापणावर. काय सांग कशामुळे सांगतोय, पतिव्रता स्त्री कुणाला म्हणायचं. आंघोळ कशी कशी केली बिचाराने. बसायला पाठ, जेवायला पाठ, पाठीला पाठ, उदबत्त्याचा घमघमाट, जेवायला काय श्री बालाजीचा बेत, जेवायला श्री श्रीखंड लाडू बालुशाही जिलेबी. फक्त पाणी येऊ देऊ नका. बसायला मला जेवण फुल झाले. ऐका, आता मी कांडण करणार आहे. साडी आणल्या, शेजारच्या कोण उकळ आणले, मुसळ आणले. मी आता कांडायला बसणार. मी आजपासून पतिव्रता झाले. मग मी काय करू. काय नाही, बाहेर जा आणि बाहेरून अर्ध्या तासाने परत या आणि येत असताना मला पाणी प्यायला मागा. पण कधी मागा, जेव्हा माझं मुसळ वर जाईल तेव्हा.
आला महाराज फेरफटका मारून आला. ही कांडण करत होती. कांडण करायची मालकाकडे बघायची, कांडण करायची मालकाकडे बघायची. तो म्हणला म्हणू तरी कसं, मनुष्य मुसळ खाली येत म्हणू तरी कसं म्हटलं. म्हणायला तू वेळेला बोलताच नाही. आव बोला की तुम्हाला काय बोलता येईल ना काय. कसं गोष्टी डेअरिंग केली महाराज. मुसळ वर गेली मला 1 ग्लास भरून पाणी पाणी. तिने मुसळ वर फेकलं. माता माऊल्या वर मुसळ फेकलं, पाणी द्यायला नाही गेली. मुसळाकडे बघितलं असं. माझ्याकडे पाहता काय तुमच्या जे मनात आहे तेच घडलं. एकही दात शिल्लक राहिला नाही. मला सांगा नुसता आव आणलेले पतिव्रतेचा पतिव्रते होत नाही महाराज. त्याप्रमाणे जसा पतीला आपला पती प्रिय आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण किंवा सर्व भावे लोब्या आवडे हे धन आम्हा नारायण तैसा परी. ही साधू संतांची एक निष्ठा. एक निष्ठता अन्य संतांचं चरित्र पाहायचं ना हो. ज्या वेळेस नामदेव राय, कारण नामदेव राय आणि तुकोबारा वेगळे नाही पण जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. ज्या वेळेस नामदेव रायचं आणि देवाचं ठरलं, देवा तुम्हाला सोडून मी राहणार नाही आणि मला सोडून तुम्ही राहायचं नाही. ठरलं महाराज देवाचं आणि नामदेव रायचं. ठरल्याच्या नंतर माऊली आली. आल्याबरोबर माऊली म्हणू लागले देवा देवा मला तीर्थयात्रा करायच्या. परमात्म्याने सांगितलं माऊली करा तीर्थयात्रा. माऊली अहो तीर्थयात्रा करा. जे आम्ही परमात्मा म्हणू लागले, मनुष्याला जो देह दिलाय तो तीर्थयात्रा करण्याकरता आणि जोपर्यंत आपले हात पाय चालतात तोपर्यंत आपण सज्जन आहोत. तीर्थयात्रा केल्या पाहिजे. जो हे सकल सिद्ध आहे तीर्थयात्रा करता येत नाही सज्जन आहोत. जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजे. तोपर्यंत आपण कथा कीर्तन ऐकले पाहिजे. कधी ऐकले पाहिजे? म्हातारपणी का नाही तरपणी? तरुणपणी परमार्थ केला पाहिजे का म्हातारपणी? बोला केला तरुणपणी. नाही तर एखाद्या माता माऊली दिसून म्हणली आत्या आता शिवपुराण चालू झाले जाते मी कथेला झाली का म्हातारी? म्हणजे म्हातारीनीच कथा ऐकायची असते. मग म्हाताऱ्याच्या त्यात कथेला वाटीत साखर थोडीशी ठीक आहे आणि पुढं बसतात म्हणतात आम्हाला योग्य आम्ही बोलावं नुसते अशा माना म्हाताऱ्या. एका ठिकाणी बाबा आता तुम्ही सुज्ञ दिसत ऐकणारे एक म्हातारा पुढं बसला 4-5 दिवसापूर्वी सगळं कीर्तन त्याच्याकडे बघूनच केलं अशोक महाराज. नुसतं असं मान हलवायचं. म्हटलं काय अभ्यास दिसतोय गाता ज्ञानेश्वरी पाठे काय की बाबा आजचं कीर्तन मग मी असं फवारणी केलीच नाही. डायरेक्ट ब्रह्मन माया मोक्ष मोक्ष डायरेक्ट असलं काढलं चिंतन अशी फार माहिती. कारण जसं असं तसं विकावं लागतं नाही का. आपलं कीर्तन केलं आणि केल्याच्या नंतर बैठकीत बसलो म्हणलं त्या बाबाचा काळचा अभ्यास मी बोललो की असं मान हलवायचं. आमच्या अशोक महाराजांसारखे म्हणले म्हातार भैर आणि असे कथा ऐकून जमते तरी ना भाग्य भरतो
आहेस तवर घे परमार्थ करून, नाहीतर जाशील मरून, लोक टाकतील तुला पुरून. जोपर्यंत अंगात तारुण्याचा मध आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. इंद्रिय मावळले, हातपायाने राजीनामा दिला, कानपुरी लाईन गेली, डिस्प्ले गेला, मग गुडघे इथल इथल म्हणतात, उभा राहता येत नाही. मग आमच्या पैसे येतात, महाराज आहे का? तुला पोत्राच वाटलो का? कुठालेत महाराज? म्हटलं माझं लांब आहे, म्हणलं जवळ आणतो उद्या. लय असे ती पिढा म्हातारपणी परमार्थ होत नाही मला. जोपर्यंत आपली बघा बहिर झाल्याच्या नंतर ऐकायची इच्छा असते, पण ऐकत आपल्याला कथा करत. डोळे नजर बंद झाली मग आपल्याला वाटतं गाथा वाचावं, ज्ञानेश्वरी वाचावं, भागवत वाचावं, पण वाचता येतं का नाही? नाही येत मला. बघा कानपुरी लाईन बंद झाल्याच्या नंतर माणसाचा परिणाम काय होत आहे? एक शेतकरी जुना शेतकरी होता आणि जुना शेतकरी त्या शेतामध्ये मोठ हाकायचा. मोठ कधी बाबा, या बाबा लोकांना कळत, इकडं नाही कळणार. मोठ का कळते? मोठ आहेत काय ते बरेच रेंजमध्ये आहेत मोठीच्या. हा मोठ हाकायचा. जुन्या मंडळी टोप्यावाले, फेट्यावाले, जीन्स पॅन्टीवाले नाही, ठीक आहे. मोठ हाकायचा आणि हाकत असताना त्याला ऐकायला येत नव्हतं. बिचारा मोठ हाकायचं काम करायचा आणि त्या दिशेने एक मेंढपाळ चालला होता आणि त्याच्या नुकत्याच मेंढ्या हरवल्या होत्या आणि त्याला सुद्धा ऐकायला येत नव्हतं. मेंढ्या हाकायचा, ऐकायला येत नव्हतं. त्या शेतकऱ्याला विचारलं, शेतकरी दादा माझ्या मेंढ्या पाहिल्या का? शेतकऱ्याला ऐकायला नव्हतं येत, त्या मेंढपाळाला सुद्धा ऐकायला येत नव्हतं. शेतकरी म्हटले, काय म्हणले? कारण दोन भेरे जर एके जागी आले तर एवढी मोठ्याने बोलतात, तसं काय भांडणं लागली, लय मोठ्याने बोलतात महाराज. काय म्हणले? त्या मेंढपाळाला वाटलं आपल्या दिशेने, आपल्या मेंढ्या ह्या दिशेने गेल्या. मेंढपाळ पुढे निघाला, कर्मधर्म संयोगाने त्याच्या मेंढ्या सापडल्या. बरं त्याने विचार केला, त्या शेतकरी दादाने आपल्या मेंढ्या सापडून दिल्या. मग त्याने काय केलं, मोडकी मेंढी खांद्यावर टाकली, शेतकऱ्याकडे आला, पायाने मोड द्यायची. मग दिलीची तर चांगली तर द्यावं. नाही महाराज, आपल्याला चांगली द्यायची इच्छा होत नाही. कथा कीर्तन झाल्याच्या नंतर लोक दर्शनला येतो आणि अशा भारी भारी नोटा पायावर ठेवते. आता तुमच्याकडे जाता एक नोट देतो, बघा इथं चली तर चली, अशी नोट करा ती महाराज वर्ष झालं सपळतोय. कुठं चला ना, अर्धी 5ची ना अर्धी 100ची सांग कुठं. अशा आमच्या पायावर. मला सांगा, आपण नारळ फोडतो देवाला, नारळ, आणि नारळ जर चांगला निघाला तर काय म्हणतो? चांगलं निघल्यावर ते घराला घेऊन जातो आणि खराब निघल्यावर पावलं. म्हणजे आपली भक्ती बघा ना किती सात्विक आहे ना. टाकली, शेतकऱ्याकडे आला, ए बाबा तू माझ्या मेंढ्या सापडून दिल्यामुळे तुला इथं प्रेम भेट देतो. शेतकरी म्हटला, दादा अरे तुझी मी मेंढी मोडलीच नाही तर भरून कुठून देणार? नाही, तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्यामुळे प्रेम भेट. दोघं बोलाबोली चालू. एक त्या दिशेने घोड्यावर बसून व्यक्ती चालला होता. पाहिलं बरोबर दोघं दोन्हीकडून आडवी झाली. थांब. या शेतकरी दादा म्हणू लागला, ह्या मेंढपाळाची मी मेंढी मोडलीच नाही तर सांग ना कुठून भरून देऊ? मेंढपाळ म्हटला, माझ्या मेंढ्या सापडून दिल्यामुळं मी ही मेंढी सप्रेम भेट देतो. मग आता घोडस्वार होता तो, घोड्या बसून आला, त्याला सुद्धा ऐकायला येत नव्हतं. हम नकटे तुम नकटे सब नकटे का मेला, एक बन गया नाक वाला तो ओ बन गया उसका चेला. तो म्हणू लागला, बाजूला हा तुम्ही, माझ्या घरचा घोडा आहे, मी चोरून नाही आणला. तिघाचे 3 तर. मग तिघा आले गावामध्ये, गावाच्या पाटलाकडे. पाटलाला 2 बायका होत्या, तिथाले सोडून. पाटलाला 2 बायका आणि 2 पाटलाचं भांडण झालं. दोन्ही बायकाला हाणून घराच्या बाहेर काढलं. आणि पाटील बी तसंच होता, ऐकायला येत नव्हतं पाटलाला. घरी आले ते गबी, ते शेतकरी म्हणतो, मी मेंढी मोडली नाही, कुठून भरून देऊ? मेंढपाळ म्हणला, मेंढ्या सापडल्यामुळं मी सप्रेम भेट देतोय. घोडसवार म्हणला, हा माझा घोडा आहे, मी चोरून नाही आणला. मग पाटलांचा गप बसलो का नाही? पाटील म्हणतो, तुम्ही तिघं नाही, अख्खं गाव जरी आलं तरी दोघीला मध्ये घेत नाही.
माय बापांनी का सांगतोय हे, का सांगतोय? विनोद नाही हा. आपल्या इंद्रियाने राजीनामा दिला की माणसाची फटफटीती होते. विठाला विठाला जोपर्यंत आपले इंद्रिय आपल्याला साथ देतात तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजे. माऊली जाना मग तीर्थयात्रेला. तीर्थयात्रा सुखे जाऊ वाचवी जलनामध्ये तीर्थयात्रा सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम गाऊ. तीर्थयात्रा करत असताना परमात्म्याचं भजन करत करत तीर्थयात्रा झाल्या पाहिजे. माऊलीने प्रस्ताव मांडला. मांडल्याच्या नंतर परमात्म्याने होकार दिला. पण माऊली म्हणतात मी एकटा नाही जाणार, माझ्या बरोबर नामदेवरायला येणार. नामदेवराय साईडलाच उभी होती. परमात्म्याने सांगितलं मग जाना घेऊन. नामदेवराय साईडला उभे. नामदेवराय म्हणतात देवा कालच आपलं ठरलंय, तुम्ही सोडून मला राहायचं नाही आणि मी सोडून तुम्हाला राहणार नाही. तुम्हाला सोडून मी राहू शकत नाही आणि मला सोडून तुम्ही राहू शकत नाही. हे काल ठरलंय आपलं आणि आज तुम्ही खुशाल खोटं बोलताय. कधीपासून खोटं बोलायले? परमात्म्याने सांगितलं निवडणूक झाल्यापासून. खोटं बोलून झालं नाही देवा, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रा करतो देवा. पण माझी सुद्धा एक अट आहे, मी सगळ्या भारताचं महाराष्ट्राचं भ्रमण करेल देवा, पण तुमच्यासारखा जर देव मला दिसला नाही देवा तर त्याचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. देवाची नाही देवा काही महाराज प्रमाणात येते. प्रमाण आग होतं तरी त्यांना टाळ सापडत नाही गळ्यातला. पण अगदी प्रसंग चालू झाला की ज्याला प्रमाण पुढच आठवतं त्याला खरा गायक म्हटलं पाहिजे. नाहीतर काही आमच्या सोबत काही भजनी असते, आमच्या सोबत आले की असे म्हणते महाराज आज आशे प्रमाण देणार, आशे प्रमाण देणार आणि कीर्तनात आले की गप बसते. मग म्हणतो आम्ही वापस जाताना म्हणतो काय लईच म्हटलं होतं प्रमाण देणार प्रमाण देणार. नाही नाही आता असे प्रमाण आता माझ्या दहावीला असं महाराज सोपं नाही प्रमाण देणं. टायमाला आठवलं पाहिजे आणि फिट बसलं पाहिजे, है का नाही? नाहीतर काही भजने असतात महाराज. आमच्यासोबत एक भजने करत असतो अशोक सारा. त्या भजनेने जर चाल म्हटली तर लोक 500 रुपये देतो किती, आणि नाही म्हटली तर 1000 देतो. होते ना करंट संपलं. पण तुम्ही खरंच गोड गोड गायकी विठाला नाही त्या देवाचे नेहमी तयाचे दर्शन. माझी पराठ आहे अख्ख्या तीर्थाचं भ्रमण केलं पंढरीश परमात्म्यासारखा देव दिसला नाही तर
नामदेवाने दर्शन घेतलं नाही एक निष्ठता अशी महाराज विठाला विठाला कारण साधू संतांचे प्रमाण आहे साधू संतांनी देवाला तीनही लिंगामध्ये अडवले तीन लिंग व्याकरण बोलते ना व्याकरण नाही कळत तर शिकरण व्याकरण तो ती ते पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग लिंगाचे तीन प्रकार स्त्रीलिंगामधलं पुल्लिंगामधलं आणि नपुंसकलिंगामधलं प्रमाण आहे का तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हे प्रत्येक कोणत्या लिंगामध्ये बसतो तो पुल्लिंगामध्ये नपुंसक लिंगामध्ये सुंदर ते ध्यान उभे विठेवरी आणि स्त्रीलिंगामधलं प्रमाण आहे का एक एक माझे पंढरीचे आहे कसं एक एक विठाबाई काकडे आवले म्हणजे नाही पडतो आवाज नाही एक एक विठाबाई गंगू आत्या काल या दिवशी बुंदी नाही भेटाव पत्रवाळीवर मग बघा माझ्या आत्याचा आवाज ए बुंदी माझ्या तुला काय मुहूर्त दिसत नव्हतं काय आणि मोठ्याने बोला इथंच भजन केलं पाहिजे स्त्रीलिंगामधलं प्रमाण आहे महाराज एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई विठाई विठाई माझे कृष्णाई कानाई रंगाई ओली आषाढी कार्तिकी तुझ्या तोरणाची गाठी हो कधी कधी वटा ठेवले बाळवंती 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 हो राजना घरी आंबा उभी तर ठेवली कधी हो राजना घरी आंबा उभी तर ठेवली कधी हो मुझो बोला मुझो बोला मुझो बोला मला वाटतं तुमच्या गावामध्ये देवीचे भक्त जरा कमी असावेत अनुमान प्रमाण असा प्रमाण चालू झालं की 4-5 देव्या जागा होतात पण इथं नाही तो प्रकार चांगली गोष्ट आहे काही देवी इमानदार आहे कोणाच्याही अंगात येत नाही देवी बाहेर इमानदार देवी जो कधी अंघोळ करत नाही जो कधी ब्रश करत नाही त्याच्या अंगामध्ये देवी येते बरोबर तिकडं नाही आता आमच्याकडे पण देवी यायला लागली तिथं आमच्याकडं अशी मला एक जणांच्या अंगात आलं मी त्याला धरून आवडलं बरोबर ते मला काय म्हणतं माहिती का बिड्या मोडत्या बिड्या आता कुठे गेली देवी बिड्याची काळजी तर देवी कुठे गेली विठाला विठाला एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कटी हो स्त्रीलिंगामध्ये तिन्ही लिंगामध्ये परमात्म्याला साधू संतांनी अडवले म्हणून आमच्या कुळात कुलदैवत असणारी देवी
कारण परमात्मा हे कुलदैवत आहे मला. तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. परमात्मा हा आमच्या कुळाचं कुलदैवत आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात. अशा परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. अभंगाचं प्रथम चरण. कुळची अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी. संतांनी आम्हाला देवाची ओळख करून दिली. काय पुरावा आहे की संतांनी देवाची ओळख करून दिली? ऐका. आळंदीमध्ये संत सभा भरली आणि संत सभा भरल्याच्या नंतर 5 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई समोर आल्या आणि गोरोबा काकांना सांगितलं, काका तुमच्याकडं कच्च्या आणि पक्क्या मडक्याची पारख आहे. हे कोण कच्चा आहे आणि कोणतं मडकं पक्क आहे तुम्ही ओळखू शकताय काका. काकाने थापाटणं घेतलं आणि प्रत्येक संताच्या डोक्यावर हाणायला सुरुवात केली. प्रत्येक संताच्या डोक्यावर टाकलं. टाकत असताना नामदेवरायचा नंबर आला. नामदेवराय तिथून पळाले, पंढरपूरला आले. सर्व संत म्हणू लागले नामाकरचा नामाकरचा. नामदेवरायला संताचा नाही लागला. नामदेवरायला सज्जन हो देवाचा लागला. का? ज्याच्या सोबत आपण 24 तास राहतोय, जो परमात्मा आपल्या हातून दूध पितो आणि आपल्याला संतांनी कच्च ठरवावं. 24 तास आपण आमदार खासदार बरोबर राहतो ना. आपली एखादी विहिरीची फाईल जर नाही पास झाली तर आपल्याला कसं वाटतं? तसंच नामदेव राहायला वाटलं. परमात्म्याकडे नामदेव आले म्हणू लागले, नामदेवा देवा संतांनी मला कच्च ठरवलं. परमात्म्याने सांगितलं, हो नामा तू खरंच कच्चा आहेस. देवा मी पक्का कशाने होईल? परमात्म्याने सांगितलं, जा औंढा नागनाथला हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हिशोबा खेचर आहेत. त्या ठिकाणी जा आणि हिशोबा खेचराचे पाय धर, पक्का होशील. नामदेवरायांनी पंढरपूर सरलं आणि निघाले महाराज औंढा नागनाथाच्या दिशेने. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर लाता. निघाले महाराज. गेल्याच्या नंतर औंढ्यामध्ये पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी हिशोबा खेचर पिंडीवर पाय टेकून झोपले होते. निवांत पिंडीवर पाय ठेवले, निवांत झोपले. नामदेवरायाने पाहिलं, ज्या व्यक्तीला देव काय हे कळत नाही अशा माणसाकडे मला पाठवले. देवाने ज्याला देव काय ज्याला कळलं नाही तो मला काय देव सांगणार आहे? नामदेवराय वरच्या रंगाला बोलले. आपल्यासारखं आपण सुद्धा वरच्या रंगाला बोलतो का नाही? आता इथं आल्या माझ्याकडे तुळू बघत होते, काय बोलणार हो हे असं? आपण वरच्या रंगाला बोलतो महाराज. काय आपली आपल्या काय म्हणजे भावना झाली.
कीर्तनकार म्हटलं की बॉडी, दाढी, चारचाकी गाडी आहे का नाही? तो मोठा कीर्तनकार. बरोबर. आपल्याकडे बॉडी कमी, दाढी नाही आणि गाडी नाही आहे का? आपली समस्या झाली मला. काही काही अशी आपली समस्या झाल्यामुळे काही काही त्या ढेरीवरच तारखा चालायला लागल्या. ढेरी पाहिजे ना महाराज आहे का? आमच्या गावाकडे सांगतो, आमच्या गावाच्या जवळ एक म्हातारी महाराज 110 किलो. किती? पण कुठं कोणत्या गावची हे मला कृपा करून विचारू नका. 110 किलो वजन. आणि तिच्या घरी चोर गेले. मारायला बघा चोर आहे कधी. चोर गेले तिच्या घरी आणि चोर गेल्याच्या नंतर चोराला धरलं. त्या म्हातारीने आडवं पाडलं आणि त्याच्या अंगावर बसलं चोराच्या. आणि नातवाला सांगितलं, पप्या लवकर जा पोलीस स्टेशनात आणि पोलिसांनी घेऊन ये. पप्या म्हणला, आजो माझी चप्पल सापडा नाही. तो चोर म्हणला, अरे बाबा माझी घेऊन जाय पण लवकर जाय. त्या अंगावर बुलडोजर उतरून निघाला. तब्येत पाहिजे सज्जन आहो. नामदेव ड्रायव्हरच्या रंगाला बोलले. निघाले पुढे आणि निघाल्याच्या नंतर विशोबा केतराने आवाज दिला, नामा अरे अरे कुठे निघालास? काही नाही, चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, पुढे निघतो. असं म्हटल्याच्या नंतर महाराज नामदेव रायला बोलून घेतला. अरे नामा बरं जातो तर जा, पण माझे एवढे पाय बाजूला ठेव रे. नामदेव राय म्हटले, चला. तो का म्हणे, फार थोडा तरी पद उपकार, आपण पाय ठेवू बाजूला. पाय ठेवल्याबरोबर पिंड तयार झाली. असं एक नाही, दोन नाही, जेते जेते ठेवी पाय, तेते तेते महादेव, तेते तेते महादेव, तेते तेते महादेव, तयार झाले. मग नामदेव रायच्या लक्षात आलं की साक्षात भोले बाबाने विशोबा खेचरांचे पाय डोक्यावर धरले. मग सद्गुरु अनुग्रह घेतला. मग तिथून पुढं कुत्र्याच्या रूपामध्ये देव आले. तेव्हा नामदेव रायने ओळखलं की देवा तुम्ही कोण आहात. मी ओळखलं तुम्हाला. का तर संतांनी देवाची ओळख करून दिली महाराज. आणखी एक उदाहरण चालता चालता सांगतो ऐका. एक वेळेस रुक्मिणी मातेला सुद्धा देवाला ओळखता नाही आलं. रुक्मिणी मातेला सुद्धा परमात्म्याला नाही ओळखता आलं सज्जन हो. कधी हो? कधी? बलिप्रतिपदा. कधी असते बलिप्रतिपदा? बलिप्रतिपदा कधी असते? इकडं होत नाही का बलिप्रतिपदा? दिवाळीचा पाडवा. काय करायचं असतं बलिप्रतिपदेला? नवऱ्याने बायकोला ओवाळायचं असतं. नाही, बलिप्रतिपदेला काय करायचं असतं? बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं. का? आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं. इकडे ओवाळतात का नाही बाबा? नाही ओवाळलं तुम्हाला आणखी होय. आता जाऊ दे. आता मागची बलिप्रतिपदा गेली तर गेली. आता उद्याची येणारी पुढची बलिप्रतिपदा. सुंदर असा कणकीचा दिवा करायचा, देवळीमध्ये ठेवायचा आणि आपल्या पत्नीला आवाज द्यायचा, ए बलिप्रतिपदा, आज बलिप्रतिपदा आहे. ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर कणकीचा दिवा देवळीमध्ये ठेवायचा आणि स्वतः अशी मान फिरवून घ्यायची. कारण शास्त्र सांगत आहे, संसारीच कुलदैवता मानलेली बायको, आज्ञेनेच तिच्या वागलो, आयको ना आयको तरी ती हुशार होती बायको. काय म्हणाले का नाही? प्रत्येकाचं तसंच आहे. ऐकून आहे तर नाही ऐकू तरी ती बायको आहे ना. दोघं नवरा बायको असे रस्त्याने चालत होते आणि चालता चालता बायको नवऱ्याला म्हटली, का हो तुम्हाला झाडावर चढता येतंय का? तो म्हटला, नाही हो झाडावर काय चढता येत नाही म्हणा, तुमच्यापेक्षा माकडं होईल. तो म्हणला, मला माकडं? कान्हापूर सोडलं जंगलात गेलं. कान्हापूर नाही,
जंगलामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर 15 दिवस ट्राय केलं, प्रॅक्टिसच केली, वर चढ खाली उतर, वर चढ खाली उतर. घरी आल्याबरोबर बायकोला म्हटला, बघ आता मी झाडावर चढायचं शिकलो, मग तरी का बसव का नाही. ती म्हणते, मग तुमच्या तर माकडात बदल तरी काय, तुमचं काय ना आमचं काय, मला सगळ्याच सारखंच आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी रे. प्रत्येक जण दुखी. आता आम्ही कीर्तन करून घरी जावा आणि गाडीचा हरणा वाजवा, नाही आलं बाई कीर्तन. प्रत्येकाचं तसंच आहे महाराज, आहे की प्रत्येकाच्या बायका प्रत्येकाच्या भाषात बोलत असतात. गायकाची बायको म्हणते आवाज बंद करा, पकवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. त्यांचं झालं नाही. कीर्तनकाराची म्हणते कीर्तन बंद करा. नाव्याची बायको म्हणते तुम्ही माझा केसाने गळा कापला. प्रत्येकाच्या बायका प्रत्येकाला बोलत असतात. बलिप्रतिपदेचा सण आणि सण त्या दिवशी सज्जन हो नामदेवराय. रुक्मिणी माते परमात्म्याने सांगितलं आणि रुक्मिणी माता म्हणते देवा आज बलिप्रतिपद आहे, तुम्हाला मी ओवाळणार आहे. रुक्मिणी माता शेत घरामध्ये गेल्या आणि गेल्याच्या नंतर सुंदर असं ताट तयार करत असताना परमात्म्याने ठरवलं की आज रुक्मिणी मला ओळखते, मला ओळखीची का नाही पाहू, ओवाळायला येणार पण मला ओळखती का नाही आपण परीक्षा घेऊ. परमात्म्याने सर्व भक्त रावळात बोलवले आणि सर्वांना सारिक रूप दिले. सर्व रावळामध्ये देव संत सारिकेच दिसायले. रुक्मिणी माता आरतीचं ताट ओवाळण्याचं ताट घेऊन आल्या आणि आल्याच्या नंतर पाहतात तर रावळा सगळे सारिकेच. ओवाळायचं कुणाला? त्या ठिकाणी रुक्मिणी माता जरा लाजल्या. लागले गे मायाता गोदवा, माणसं सारखे नाहीत म्हणून बरे. बघा बरं एकामेकाच्या चेहऱ्याकडे कुणाचे केस कुरळे, कुणाचे सरळ आहे, है का? कुणाचं नाक बिबट आहे, कुणाचं सरळ आहे, है का? प्रत्येकाचा चेहरा हा वेगळा आहे. जिसी की रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा कारण हारो कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के साथ जग में नाम तुम्हारा हो. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा हो. भव से पार तू कर न सके तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. माणूस जर सारखे असते सज्जन हो तर प्रत्येकाला नंबर प्लेट लावावा लागला असता. MH 23 अंबेजोगाई, MH 24 बीड, MH 14 पिंपरी चिंचवड. प्रत्येकाला नंबर प्लेट लावावं लागले असते. तशा रुक्मिणी माता लाजल्या. नामदेवराय आल्या बरोबर नामदेवरायला रुक्मिणी माता म्हणू लागल्या, नामा अरे मला देव ओळखायला येत नाही रे. नामदेवराय म्हणतात आई साहेब आज पती ओळखायला येत नाही. हो ना नामा, अरे हळू बोल, इम्प्रेशन डाऊन होण्याची शक्यता आहे, जरा हळू बोल. नामदेवराय म्हणतात, नामदेवरायने सज्जन हो सांगितलं जा. वैजयंती माळगळा श्रीवत्सला जना श्रीवत्सला विष्णुला जना विष्णुला जना साविली गुणा
रुक्मिणीने मारलेले लात ज्यांच्या छातीवर आज सुद्धा आहे, बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हती महाराज. जा, ते परमात्मा आहे. वैजयंती माळगळा श्रीवत्सलांचोण विष्णू दास नामा इने दाविली खून. परमात्म्याची ओळख रुक्मिणी मातेला नामदेवरायाने करून दिली, म्हणून केली ठावी संतांनी. संतांची ओळख झाल्यामुळे आम्हाला त्या संताला शरण जाता गेलो, आणि शरण गेल्यामुळे आमच्या जन्म मरणाच्या संकटातून दुःखातून आमची मुक्तता झाली. अभंगाचं दुसरं चरण. बरं झालं शरण गेलो, शरण गेलो उगविलो संकटी. जन्म मरणाच्या दुःखातून संकटातून आमची मुक्तता झाली की परमात्म्याला शरण गेल्यामुळे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अन्य दुःखापेक्षा जन्म मरणाचं दुःख फार सतावत आहे, आणि त्या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला परमात्म्याची शरणागती केली पाहिजे. कारण काळ असा आहे सज्जन हो, एक ना एक दिवस या मनुष्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज वर्णन करतात, हे दारी नाही काल तरी दुसरा येईल, हे दारी नाही काल, हा चालवा, हे दारी नाही काल तरी दुसरा येईल, हे दारी नाही काल, हे करती देवती मा आणि मागून हिरे करती देवती मा, मल्हारी दिवाळी मल्हारी दिवाळी
असं वातावरण झालं, टाळ्या वाजल्या पाहिजे की नाही? काय वातावरण, काय करता डीजे लाव, डीजेच्या वर तर वातावरण आहे की नाही? आता बसले बसले तुम्ही सगळं विसर पडला का नाही तुम्हाला? आपल्याकडं घर आहे, आपल्याकडं शेती आहे, आपल्याकडं गाडी आहे, बंगला आहे, विसर पडला का नाही? विसर पडलं म्हणलं. असं वाटतं का बुवा इथं बसल्यावर की आपण यांना पैसे देऊन आणले, गायक लोकांना पैसे देऊन बोलवलंय कीर्तन करायला, वाजवणाऱ्याला, असं वाटतं का? आम्हाला देखील वाटत नाही की आपण पैशामुळे करायला, पण कीर्तन करायला तो विषय वेगळा. मला तिथं सगळं देव भान विसरून जातं माणूस, हे का नाही? ते सोपं नाही मला, गाणं वाजवणं बोलणं एकच सोपं आहे, जमलीच नाही तू वाजव, आपल्याला कुठं जमत्या म्हणून गपच. असे असतात महाराज गाव तरुण पोरायला कीर्तनात, हरिपाठात, भजनात येऊन न देणारे गाव असतात. इथं चांगलं वाटतंय मला, हे का नाही? तरुण पोराला हुसकाहुसकी करायची, इकडे आले घे, तुला जमतच नाही. मग ते तरुण पोरग म्हणते हे टाळ, हे माळ, हे गण, आजपासून सगळंच बंद होतं का नाही? हा, मग जुन्या माणसाने जर पोराला चोंभाळलं, ये जमायले चुकू द्या ना, एकदा चुकून दोनदा चुकून, पण काय केलं ते असली सर. पण इथं सगळे सज्जन माणसं दिसायला मला, पण जरी सज्जन दिसतात पण आपल्या गावात सुद्धा भजने कमतरता भजनात आहे का नाही? भजने झाले पाहिजे महाराज. असे जसे आपले परिसरात आलेले भजनी मंडळ आहे. आता दोन आपल्या गावातले दोन मुलं, आदर्श महाराज आणि केशव महाराज. महाराज ते केशव महाराज आता आलाय, आता या वर्षी नाथ महाराज हरिपाठ पाठ झालाय, माऊलीचा पाठ झाला, हरिपाठ वाजवायला आहे, काकडा चालू केलाय. एका वर्षामध्ये काय आपल्याला मुलाला सुद्धा हे संस्कार होणं फार गरजेचे. आताच्या मुलांसाठी संपत्ती कमवू नका, आताच्या मुलासाठी इस्टेट कमवू नका सज्जन हो, पण आताच्या मुलांसाठी संस्कार निश्चित कमवा. मुलाला जर तुम्ही सांप्रदायिक संस्कार दिले, मुलगा नाही कथाकार, नाही कीर्तनकार, नाही गायक, नाही वादक होणार, पण कमीत कमी माय बापाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता मुलाला मंदिर दाखवणं फार गरजेचं आहे. मंदिर, आपल्या मुलाला आपण बोटाला धरून मंदिरात आणलं पाहिजे, पण बापच मंदिरात येत नाही. मुलगा काय आपण येऊन येऊन येणार आपण ह्याच्यातच पुढे महाराज सोडून गेलं पाहिजे. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने बल का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. गोड महाराज गोड. म्हणून आपल्याला जन्म मरणाच्या दुःखामधून संकटातून मुक्त व्हायचं असेल तर तुकोबारा म्हणतात, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण घड्याळ पुढे गेला आहे, थांबत नाही. उगविलो संकटी तुकोबारा म्हणतात, देव नावा रूपाला आणल्यामुळे आमचं भजन सोपं झालं आणि याला रूपा बळे करुणीकडे हरिदास. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नाहीत त्यांनी उंच हात करून टाकले बाबा, वर हात करा. ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नाहीत त्यांनी, ज्यांच्या आहेत त्यांनी नाही, वरती हात करा, वरती करा. आता मी चहा घेऊ कट्ट्यावर वट्ट्यावर, हा इमानदार आहे. नाही तर बाजूला बसलं नाही असते महाराज, पटलं तर पटलं, नाही तर लावलं जुनार उठले बाहेर असताना बसले. आपल्याला जरा बरं वाटायचं म्हणून ते बसले, का असेच बसते थोडे नाही. हा बसत जरा वट्ट्यावर. कसं शास्त्राचा नियम आहे, वक्त्याच्या वर श्रोत्याने बसलं नाही पाहिजे, पण असल्या जागेचा अभाव असल्यामुळे बसले असतील जागा, आहे की नाही? हाताखाली गळून आले विठोबा रखुमार.
त्या हाताखाली ते सांगावं लागतं का माझा हात वर केले एक बघला युट्यूब आणि एक बघला खूप माहिती हात लगेच खाली केले गोड महाराज संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा 3 चरणाचा भाव तुमच्यासमोर म्हटला. वेळ जाता 11 वाजलेले आहेत. तुकोबर अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात तुका मुने समागमी नाचू प्रेमी लागलो. परमात्म्याच्या समागमामध्ये गेल्याच्या नंतर आनंदाने आनंद नाचून माझा प्रगट केला. कारण तुकोबारा माझा देवाचा समागम संतांचा समागम आपल्या माणसाच्या जीवनातलं काय पालट करतो महाराज. माझ्या जीवनातलं जेव्हापासून मी बाळू मामाची सेवा करतोय तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव येत चालला महाराज. समाज जोडल्या जातो महाराज. संतांची सेवा ही देवाला प्रिय असते महाराज. नाही तर एका ठिकाणी सांगितलंय हरी कष्टाचं अन कर्माचं फळ मामानी दिलया. सुख समाधान माझ्या घरासी आलया. नाही विसरणार मोठा झालो जरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवावरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवावरी. शिळ्या तिकड्यावर जबा काढायचो दिवस. मामाची सेवा कृपा पुरली हवस. शिळ्या तुकड्यावर जबा काढायचो दिवस. मामाची कृपा झाली पुरली हवस. स्वर्गात सुख मिळत मामाच्या चरणावरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवावरी. म्हणून संत सेवा ही ईश्वर सेवा असते. म्हणून तुकोबारा म्हणतात तुका म्हणे समागमी नाचू प्रेमी लागलो. बरे वे झालो शरण गेलो उगविलो संकटी यथामती अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भाव सांगितला. आता शॉर्टकट भैरवी आपल्या गावचे केशव महाराज आणि आमचे गोटे महाराज यांची शॉर्टकट भैरवी होणार आहे. शेवटीचा एकदा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. ते तर माझे जेवढे पायी कपोन पायाच्या प्रसाद. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती. नोहे अंगभूत युक्ती नोही हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी कृपामय झालेली सेवा. श्रोत्रमय बापांच्या चरणी गुणीजनांच्या चरणी सर्व ज्ञानोबाया तुकोबाराया मारुतराया यांच्या चरणी गोड महाराज आमचे गुणीजनांचे झालेले गुंजन गायक गोड महाराज गोड साथ केले. आमचे मृदंगाचार्य गोविंद महाराज सर्व गुणीजन साऊंड सर्व्हिस गोड साऊंड सर्व्हिस. अशा सभा मंडपामध्ये महाराज अशी साऊंड सर्व्हिस हाताळणं फार कठीण करायला. एकदा साऊंड सर्व्हिस होतीच साठी जोरदार टाळ्या झाल्या. असं सभा मंडपामध्ये असं वातावरण केलं दादांनी. कारण योग सगळा योग जुळून यावा लागतो. म्हणून सर्वांच्या चरणी झालेली सेवा आमचे सर्व गुणीजन आमचे कार्यकर्ते तरुण तरफदार कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. ज्ञानेश्वर माऊली आणि आकाश रघु महाराज शिंदे आदर्श महाराज पेटी बाजू